पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थांबा. आयात माझा हॅपी बर्थडे. नाहीतर त्यापेक्षा बी खास दिवस आहे. घ्या. हॅपी बर्थडे. धरा जरा लांब धरा जरा. माझं गोप ग. मला बळी बळी द्यायचं बेत आहे की काय शेनोरिटा? जावा तिकडे. माझ्या लाडक्या नवऱ्याचा बळी देईन मी. तुम्ही एवढी मोठी कामगिरी केल्या मटर वळायला नको. कामगिरी म्हणते हा मग खानावळी जाऊन उपीट खाल्लं, त्याचे पैसे बी दिले. हे मला समजणार नाही असं वाटलं तुम्हाला? लाज बीज वाटतं का नाही? काय सांगून पाठवलेलं आणि तुम्ही तिकडे जाऊन खाऊन आला होय? खायला नव्हतो गेलो, कामासाठी गेलतो. मग झालं काम? आज कुठं होतोय व एका दिवसात? किडा टाकून आलोय राधीच्या डोसक्यात. हे असल्या किडा टाकून बिकून काही होत नाही. काय तर ठोस करून यायचं आणि मग घरात यायचं. निघा पहिलं बाहेर. अगं पण आले. ऐक तर मी काय किडा म्हणतोय. टाकून. ऐक हा ना, बाहेर. ऐक ना. यामी नाही, ऐक ना. गावठी म्हणते इकडे इकडं. राधीकडे मी उपीट खाल्लं. या विनीला तूच सांगितलं ना. अस्मिने माझ्याकडून पैसे घे. ते पण तूच सांग. आता तुझा सत्कार. परत जर चाडी केली अक्का 90 असा आता 30ची 3 करीन. निघत ना ऐकून आईला डोक्याला ताप झाला नुसता. काही बी करून ही राधाची खानावळ बंद करायच लागल.
हॅलो, हा आलेच बघ 5 मिनिटात पोचते मी. होय होय. काय काय कुठं काय कुठं? हा मम्मी. बर 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 आलोच आलोच. हा ए बिशा बोला की पाठदिशी. अरे थांब की. कसली जमीन रे? कसली जमीन? पैसे भरलेत. अरे कसले पैसे भरले तो? ते तुझ्या बापाला जाऊन विचार. अरे जा तो तुझा बाप गळावरती आहे. ए, बाप बीप करायचं नाही. तुझ्या बापाकडे जा अरे तिकडे तू. जा चाल शहाणपणा करू नका. तू पण शहाणपणा करू नको. जास्त आवाज करू नका. हद्दीत राहायचं. कालवा करायला यो काय आठवड्याचा बाजार नाही. घर आहे माझं. इथं सगळ्यांनी हद्दीत राहायचं. मॅडम दिसे मॅडम हे दोघं चुलत भाव आहेत. आजा पंजापासून जमिनी आहेत. ह्यो म्हणला ह्याच्या बानं पैसे घेऊन जमीन दिलेली आणि ह्यो म्हणला ह्याच्या बानं पैसे घेऊन जमीन दिलेली. ह्यो तिसरा गेली 10 वर्ष ती जमीन कसतोय. मॅडम कुणाला काहीच ठाऊक नाही खरं काय ते. कागदपत्र बद्दल बोलाल तर कुणाकडे बी नाही. आपल्या माणसापेक्षा जमिनीला जास्त महत्व देऊ नका सर. यो वाद संगनमतान मिटवा. कोर्टात गेलात तर हेलपाट्यावर आहे ती जमीन बी विकायला लागल. जमिनीचं 4 वाटा करा. 2 वाटा तुम्हा दोघांनी आणि तिसरा याचा. आणि मग ते चौथा हिस्सा तो कुणाचा? ए मॅडम काय इथे तुमची भांडणं फुकाची मिटवाय बसल्यात? चौथा हिस्सा मॅडमचा. निघा निघा. मॅडम बोल गोपीनाथ. आता काय बोलायचं मॅडम? मॅडम एखाद्या नवऱ्यानं बायकोला त्रास दिला व अख्खं गाव तिच्यासाठी जमतंय. तिच्या मदतीला धावतंय आणि तिला न्याय मिळवून देते. पण हेच एखाद्या नवऱ्याच्या बाबतीत झालं तर? ती बायको नवऱ्याला त्रास देत असेल तर त्या नवऱ्यासाठी कोणी बी उभं राहत नाही. पण त्यानं कुठे जायचं? काय करायचं? पोलिसात गेला तर त्याच्यावरच शेकतंय. समजे त्यालाच हसत्या.
मग असा नवरा जातो कुठंतरी जीव द्या. शेवटचा उपाय म्हणून तुमच्याकडे आलोय. तुमच्याच्यानं होणार नसेल तर मी जीव देतो कुठेतरी. ए तमाशा नका करू. काय झालंय ते नीट सांग. मॅडम, माझी पहिली बायको जाम त्रास देते मला. तिने माझी जागा बळकावल्या, माझं घर बळकावलंय. माझा बाप मरणाच्या दारात होता तेव्हा या बाईनं त्याला फसवून स्वतःच्या नावावर घर करून घेतलं. आज माझ्याकडे घर आहे, पण मी राहतो कुठं? भाड्याच्या घरात. लय पिडलंय मला तिनं, लय पिडलंय. मॅडम, माझ्या बी कानावर आलंय. त्या भुई गावची ती राधाक्का आणि तिच्या त्या पोरी सगळ्याच लई छळत्यात. ऐका मॅडम, असं आहे सगळं. मदत करा मला. तुमच्यासाठी काय बी अवघड नाही मॅडम, काय बी करा, पण मला माझी जागा आणि माझं घर मिळवून द्या. मला पाया पडतो तुमच्या. हे हद्दीत राहायचं. मी बघते काय करायचं ते. भिसे, आम्ही आधी आलतो तरी त्यांचा नंबर आधी का? मग इथं कधी कुणाला कुठला नंबर द्यायचा ते मी ठरवणार. बाकी कुणी बी ठरवायचं नाही. आणि तुम्हासनी थांबवलं कारण तुम्हासनी विचार करायला वेळ मिळावा म्हणून. आम्ही कसला विचार करायचा? सगळं तर लेखी करारानं चाललंय की. मग तुम्ही करार करून पैसे घेऊन लीजवर आमासनी जमीन दिल्या. आता त्याचा वापर आम्ही कसं बी करू ना. तुम्हासनी तुमचे पैसे मिळाले, आमासनी जमीन मिळाली. संपला की विषय. अगदी बरोबर. मग त्या जमिनीचं काय करायचं ह्यो आमचा विषय आहे. तुम्ही त्या जागेवर धर्मशाळा बांधणार होतात म्हणून सवलतीच्या दरात दिली होती जमीन. वय की मग आम्ही कुठं नाही म्हणलोय. अव धर्मशाळा एका रात्रीत उभी राहणार आहे का? परमिशन, प्लॅन, बांधकाम अशा ढेगभर गोष्टी लागतात. तवर जमीन तशीच पडू द्यायची का? काहीतरी उपयोग करायला नको का? उपयोग करणं म्हणजे दारूची भट्टी लावणं नाही. हे मी सहन करणार नाही. काय मॅडम, तुम्ही म्हणला म्हणून कुठं काय होतं होय? या लेखी कराराप्रमाणे तुम्ही आम्हासनी अडवू शकत नाही. आणि तुम्हासनी वाटल माणसांच्या जीवावर तुम्ही काय बी करू शकता. आणि एवढं सांगतो, माणसं आमच्याकडे बी आहेत. गरज होती तवर लई प्रेमानं बोलालता शिंदे. आता भाषा बदलल्या. ठीक आहे, मग आता माझा मुलगाच तुमच्या संग बोला, आणि ते बी त्याच्या भाषेत. कुठं राहिला तुमचा पोरगा? येतो का नाही? दमदरा जरा, ते येईलच एवढं. येल म्हणल्या हिला आपला कडक बंदोबस्त माहित नाही. मम्मी
मी तुला सांगितलेलं ते हेच, अनिल आणि गणेश शिंदे. मम्मी मला एक कळे ना, आता आपण यांच्याकडनं पैसे घेतल्या, करार पण केलाय, मग आपण यांना कसं अडवणार? आता यो करार हे काय सगळेच लिहिलंय यार. तेच तर म्हणलं मी. आता आपण कसं अडवणार यांना? कसं अडवू शकतो? हे असं हे काय केलंस तू? जाम भारी पडेल तुला. हे शिंदे, काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. तुम्ही मम्मीचं ऐकलं नाही म्हणून आम्ही करार मोडला. आता तुमच्याकडे फक्त 2च ऑप्शन आहेत. पहिला, हे अग्रीमेंट विसरून गप घरला जायचं. काय बोलतोस तू? आणि दुसरा, तुम्ही म्हणाल हे पेपर डुप्लिकेट आहे, घरी ओरिजिनल आहे, तर तुमच्या घरातल्या सगळ्या पेपरची मी होळी करणार, ते बी घरा सकट. होय का? आता दाखवतोस तुला. ए पक्या! ए रम्या! अरे कुठे तडमडलात? या इकडे! पक्या! काय लपून बिपून बसलेत काय? चला हुडकूयात, चला या 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 चला 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 चला. अहो चला, तुमचे माणसं हुडकूयात, चला आपण. अहो या की. हे बघा, तुम्हाला काय वाटलं? तुमची ही 2 बुजगावणी मला अडवू शकतात होय? अशी लय बुजगावणी उभ्याची आडवी केल्यात मी. हे यार लागलं नाही ना? चला निघा, पिक्चर बघा. पत्ता लक्षात आहे ना इथला? परत यायचं ना इकडं. निघा. प्रेमानं सांगायलंय, प्रेमानं ऐकायचं, काळजातच राहायचं, टोसक्यात नाही जायचं. चला निघा, कडकडे निघा. चला काका, यासनी चौकापर्यंत सोडून या. आणि काय शानपणा केला तर एक फोन टाका. जीपला बांधून अख्ख्या कुमट्यातनं वरातच काढतो या दोघांची. निघा. चला. मम्मी, आता ते बाप जन्म तिकडे फिरकायचे नाहीत. आले 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 परत आले.